पुढल्या बातमीकडे अंबरनाथमध्ये भिवंडीहून आलेल्या 200 संशयित महिला या बोगस मतदान करण्यासाठी आल्या असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसनं केलाय। या महिलांचं कनेक्शन भिवंडी शहराचं असल्यानं त्या ठिकाणच्या एका मोठ्या राजकीय नेत्याच्या मदतीनं या संशयित महिला या ठिकाणी बोगस मतदानासाठी आणल्या गेल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। मात्र शिवसेना शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत ज्यांच्यावर हा आरोप झालाय त्यांनी मात्र या सगळ्या आरोपांचं खंडन केलंय। दरम्यान काँग्रेसने या सगळ्या प्रकरणात गंभीर आरोप केलेत, हे जाणून घेतलेले आहेत आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी किरण तेलगोटे यांनी। बोगस मतदानाचा मुद्दा जो आहे तो आता ऐरणीवर आलेला आहे आणि ज्यांनी आरोप केले थेट शिंदे गटावरती काँग्रेसचे जे ब्लॉक अध्यक्ष आहेत प्रदीप पाटील यांनी आरोप केलेले आहेत की हे जे मतदान आहे ते बोगस पद्धतीचं मतदान आहे आणि धाड टाकून त्यांनी अक्षरशः पोलिसांच्या माध्यमातून त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे। दादा काय हे एकंदरीत प्रकरण आहे, काय सांगाल? आम्हाला बोगस महिला कळल्यानंतर आम्ही पोलिसांना याची कल्पना दिली, पोलीस खात्याने रेड केली, पकडले गेले। आमची हीच पोलीस खात्याला विनंती होती काय साहेब यांची आयडी ते म्हणतात ना आयडी नाही, आमचं लग्न आहे, तुम्ही आयडी यांच्या चेक करायच्या, भिवंडीवरून आल्यात ना लग्नाला, मग त्या तिकडच्या रहिवासी आहेत बरोबर आहे, मग तुम्ही त्यांची आयडी मागवा आणि इकडच्या याद्यांमध्ये चेक करा। आम्ही सांगतो ना यादी नंबर वार्ड क्रमांक 2, 9, 10 या वार्डांच्या याद्या चेक करा। यांची जर इथे याच्यात नावे असतील नसतील तर त्यांना सोडून द्यावे, अन्यथा त्यांची नावं असतील तर पहिला आहे देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हा, कृष्णा रसाळ्यांच्या हॉलला सील करावे, कारण की यांनी देशद्रोहाचा गुन्हा केलाय आणि ज्या अधिकाऱ्यांनी आणि यांनी संगनमताने नावं टाकली आहेत, कृष्णा रसाळनी आणले याचा अर्थ त्यांनी नावं टाकलेत म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही आमची मागणी आहे। चौकशीने मी पोलीस खात्याला आवाहन करेन का साहेब त्यांची आयडी चेक करा आणि मतदार याद्या चेक करा, दूध का दूध पाणी का पाणी। किरण तेलगोटे, लोकशाही मराठी, अंबरनाथ। एवढी दहशत या प्रभागामध्ये त्या काँग्रेसच्या उमेदवारांनी केलेली आहे। माझं एकच आव्हान आहे, त्याला नडायचं आहे ना तर मग कृष्णा रसाळ पाटीलची नड। मी 1995 पासून त्याच्याशी नडतोय आणि सांगतोय लोकांना का हा गुंडा आहे, हा भूमाफिया आहे, हा मवाली आहे। याला सगळे आरोप खोटे, हे आरोप सगळे खोटे आहेत। आमच्याकडं हा पुरावा आहे, आम्ही पुराव्याशिवाय बोलत नाही। माझ्याकडं हा पुरावा आहे, या पुरावामध्ये या लग्नाचं कार्ड आलेलं आहे। या लग्नाच्या कार्डमध्ये इथे आमच्याकडं बघा तारीख आहेत 19, 20 हा लग्नाचा शेड्यूल मार्चपर्यंत पॅक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।